आणि राज्यातल्या राजकीय नेत्यांच्या बाबतीत सध्या काय काय बातम्या समोर येतील याचा नेम राहिलेला नाहीये। आता साताऱ्याच्या जयकुमार गोरेंचंच उदाहरण घ्या ना। जयकुमार गोरेंनी त्यांच्या खासगी आयुष्यात जे जे काही उद्योग केले होते आणि ते जसे निस्तरले होते ते आता भूत बनून विधिमंडळात समोर आलेत। पण मंत्री नसताना केलेले उद्योग मंत्री झाल्यावर समोर आल्यामुळे गोरेंची चांगलीच पंचायत झाली आणि विरोधकांच्या हाती आयतच कोलीत मिळालं। पण मंत्री साहेबही काही शांत बसले नाहीयेत। त्यांनी विरोधकांना तोडीस तोड उत्तर दिलं, अगदी पार हक्कभंग आणले, पत्रकारांना जेलमध्ये टाकलं। पण मागच्या उद्योगाचं भूतच ते असं थोडीच मागे हटणार आहे। जयकुमार गोरेंच्या खासगी आयुष्यातील त्या प्रकरणात आज एक भलताच ट्विस्ट आला। पुढे काय झालं तुम्हीच बघा। 10 लाखांची 10 बंडलं म्हणजेच 1 कोटी रुपये। आणि या बंडलांच्या मागे असलेली महिला तीच आहे जिनं ही बंडलं लाच म्हणून स्वीकारताना साताऱ्यामध्ये रंगेहात अटक झाली। पण यामध्ये धक्कादायक गोष्ट ही आहे की ही 1 कोटीची रक्कम लाच म्हणून देणारे आहेत महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार गोरे। प्रकरण आहे 2016 सालचं। साताऱ्यामधल्या एका महिलेनं जयकुमार गोरेंवर अश्लील फोटो पाठवल्याची तक्रार केली। या संभाषणांमध्ये गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो पाठवल्याचे पुरावे पीडितेनं सादर केले। गोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला, पण न्यायालयानं हा अर्ज फेटाळला आणि मग त्यांना अटक करण्यात आली। अटकेचा सर्व कालावधी गोरेंनी प्रकृतीचं कारण देत रुग्णालयातच काढला। 2019 साली गोरे आणि ही पीडित महिला यांच्यामध्ये तडजोड झाली आणि मग या महिलेनं तक्रार मागे घेतली आणि न्यायालयानं खटला रद्द केला। हा तो माफीनामा आहे जो मी बऱ्याच मीडियाच्या लोकांना दिलेला आहे। हा कोणाचा आहे माफीनामा? हा जयकुमार गोरेंनी मला लिहून दिलेला माफीनामा आहे कोर्टात। मी, माझा भाऊ, त्याचे वकील आणि तो ज्या चेंबरमध्ये त्यानं दंडवत घातला होता मला, साष्टांग दंडवत ज्याला आपण म्हणतो, पाया पडला माझ्या हात जोडून की मला ह्यातनं बाहेर काढा। हा तो माफीनामा आहे। खरं तर प्रकरण शांत झालं होतं, पण काही दिवसांपूर्वीच पीडित महिला जयकुमार गोरे यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्यानंतर स्थानिक वेब पोर्टल लय भारीच्या तुषार खरात यांनी पीडित महिलेची मुलाखत प्रसारित केली। मग पुन्हा खळबळ माजली। एवढंच नाही तर तुषार खरात यांना अटक झाली। विधिमंडळाच्या अधिवेशनात याचे पडसाद उमटले आणि विरोधकांवर हक्कभंग आणला गेला। दुसरीकडे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते हे उपोषण होऊ नये म्हणून संबंधित महिलेला भेटण्यासाठी प्रयत्नशील होते। अखेर भेट ठरली। हे प्रकरण मिटवण्यासाठी महिलेने तब्बल 3 कोटी रुपयाची मागणी केली। टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचेही ठरले। पहिला टप्पा ठरला तो 1 कोटी रुपयाचा। रात्री संबंधित कार्यकर्ता महिलेच्या वकिलाच्या ऑफिसला 1 कोटी रुपये घेऊन गेला। ही माहिती वकिलाने संबंधित महिलेला सांगून पैसे घेऊन जाण्यास सांगितले। महिला आली, पैसे मोजू लागली आणि दबा धरून बसलेल्या सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी धाड टाकली। तब्बल 1 कोटी रुपये आणि महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले। पण आता या 1 कोटीच्या लाचेमुळे विरोधकांनी जयकुमार गोरेंना सवाल विचारले। कुठल्याही वर आरोप जेव्हा असे होतात, मग राठोडांवर तसेच आरोप झाले, गोरेंवर तसे आरोप झाले। माझं म्हणणं आहे कुठल्याही महिलेबद्दल, मग ती कुणाची तरी लेक असेल, कुणाची तरी सून असेल, अशा सगळ्या बाबतीत आपण सगळ्यांनीच अतिशय संवेदनशीलपणे बोललं पाहिजे आणि त्याची सुरुवात मी स्वतःपासून करते। तुम्ही जर धुतल्या तांदळासाठी सारखा एकदम स्वच्छ आहात, तर अशा प्रकारे जर कुणी त्या ठिकाणी पैसे मागत असेल, काहीच पुरावा नसेल, तर दुर्लक्ष करून जे काय योग्य पद्धत आहे, अधिवेशन असू द्या नाही तर पोलीस प्रशासन, या पद्धतीने जे काय करता आलं असतं ते तुम्हाला करता आलं असतं। पण पैसे पाठवता त्याच्याबरोबर आपण जर बघितलं की जर कोर्टामध्ये सुद्धा गोरे साहेब जे आहेत ते कोर्टातून बाहेर कसे निघू शकले, कारण का ती महिला आणि त्यांनी एक कुठंतरी एक करार त्या ठिकाणी केला होता की त्या महिलेला कोणी त्रास देणार नाही। मग तो करार त्यावेळेस करण्याची कारण काय? हायकोर्टमध्ये ज्या जज महिला होत्या त्यांनी त्या बाबतीत ताशिरे काय ओढले, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे।
ज्या प्रकारे त्या पत्रकाराला अटक केली, ज्या प्रकारे तुषार खरातला अटक केली, त्याच प्रकारे त्या महिलेला अटक केली. कायद्याचा पूर्णपणे हा गैरवापर आहे. मिसयूज ऑफ पॉवर. पोलीस, महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेट बनलेलं आहे. तिला ट्रॅप करायसाठी पूर्णतः प्लॅनिंग झालेलं असेल कदाचित, परंतु एक उद्देश येतो की 1 कोटी ती की 3 कोटी काहीतरी मागणी झाली. हे 3 कोटी मागण्यासारखं प्रकरण काय आहे नेमका? 3 लाख आमचं समजू शकतो, पण 3 कोटीचं प्रकरण आहे. नेमकं प्रकरण काय? कशामुळे 3 कोटी मागितली आणि कशामुळे यांनी 1 कोटी देण्याचं हे केलं आणि कशामुळे ती ब्लॅकमेल करत होती? तो कुछ तो दाल में काला होगा या दाल ही काली होंगी. दाल में काला होगा किंवा डाळ अख्खी डाळच काळी असेल. काहीतरी गडबड आहे. आधी अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप, त्यानंतर आमदारांना अटक होणं, मग तडजोड होऊन खटला मागे घेणं, त्यानंतर प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर येणं आणि मग लाचखोरीमध्ये पीडित महिलाच सापडणं. प्रकरण दिसतंय तितकं सरळ नाहीये. राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा.